वेलकम ऑल वन ऑफ पीसीएमबी अकॅडमी. तर एमएससी सीईटीचा टार्गेट जो आपण करतोय तर त्याच्यासाठीचा बेसिक कॉन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री क्लास 11 साठीचा हा टॉपिक आहे, जे की आपण टार्गेट बेसवरती अभ्यास करतोय. ठीक आहे. तर आजपासून जे पण आपण काही शिकणार आहे ते सगळं एमएससी सीईटीच्या टार्गेट बेसवरती असणार आहे. 11-12चा विचार करून असेल. सो बी प्रिपेअर्ड फॉर दॅट, आणि सगळं आजपासून एकदम डिटेलमध्ये आपण बघणार आहोत. तर बेसिक कॉन्सेप्ट ऑफ केमिस्ट्रीमध्ये मॅटर, त्याचे कॅल्क्युलेशन्स, मोल कॉन्सेप्ट, ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपण आज शिकून घेतोय. तर सगळ्यात पहिले क्लासिफिकेशन ऑफ मॅटर. मॅटरला दोन प्रकारांमध्ये क्लासिफाय केलं जातं. पहिलं आहे फिजिकल स्टेट, दुसरं आहे केमिकल मेकअप. सो फिजिकल स्टेट म्हणजे काय? बेस्ड ऑन केमिकल एनर्जी, कायनेटिक एनर्जी ऑफ पार्टिकल्स, मॅटर एक्झिस्ट अंडर स्टँडर्ड कंडिशन इन 3 phases: हायली ऑर्गनाइज सॉलिड, लिक्विड, गॅसेस. आपण म्हणू शकतो कम्प्लिटली फ्री गॅसेस. ठीक आहे. फिजिकल स्टेट वरती गॅसेस, लिक्विड, आपण म्हणू शकतो गॅस, लिक्विड आणि सॉलिड ह्या फॉर्म मध्ये त्याला डिवाइड केलं जातं. केमिकल मेकअप मध्ये कॅटेगराइज फंडामेंटली इंटू प्युअर सबस्टन्स, एलिमेंट लाईक गोल्ड, कंपाऊंड लाईक कार्बन डायऑक्साइड अँड मिक्सचर. केमिकल मेकअप मध्ये मॅटरला 3 प्रकारामध्ये डिवाइड केलं जातं. दॅट इज एलिमेंट मध्ये. एलिमेंट म्हणजे जो एका ऍटम जो असतो ते एका ओनली वन फॉर्म ऑफ ऍटम असतो, त्याला आपण एलिमेंट म्हणतो. कंपाऊंड जिथे एकापेक्षा जास्त ऍटम कंबाईन होत असतात त्याला आपण कंपाऊंड म्हणतो. आणि इथे मिक्सचर आहे, कंपोजिशन आहे, जिथे होमोजिनियस असू शकतं किंवा हेट्रोजिनियस असू शकतं. सो क्लासिफिकेशन ऑफ मॅटर आपण फिजिकल च्या माध्यमातून बघितलं आणि केमिकल मेकअप्सच्या माध्यमातून सुद्धा बघितलं. हा खूप बेसिक आहे, जे आपण कंपाऊंड एलिमेंट मध्ये पहिलेच बघितलेलं आहे. ओके. तर बेसिक पासूनच आपण जाणार आहे, डोंट बी वरी. आणि 11th-12th आपण सुरुवात करतो, त्यामुळे तुम्ही प्रॉपर तुमची नोटबुक बनवू शकता. त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टी तुम्ही तिथे नोट करून सुद्धा ठेवू शकता. तर अनसर्टनली इन मेझरमेंट. आता सगळ्यात महत्वाचं आहे मेझरमेंट बद्दलचं डिटेल अंडरस्टँडिंग. सायंटिफिक नोटेशन एक्सप्रेस एक्स्ट्रीम पॅरामीटर्स ऍज कोइफिशियंट स्केल बाय पॉवर ऑफ 10, म्हणजे एक्सपोनेन्शियली बाय पॉवर ऑफ 10. आपण कशा पद्धतीने, तुम्हाला हे सगळ्यांना ही जी इथे डायग्राम दिसत आहे माहिती असेल, क्यूएट वरती आपण आपल्या लॅबमध्ये जर काही मेजरमेंट घ्यायचा असेल तर याचा वापर करतो, राईट. त्याच्यानंतर प्रिसिशन इंडेक्स, याबद्दलचं डिटेल डिस्कशन म्हणजे काय, की आपण मेझरमेंटसाठी काय काय गोष्टी यूज करतो. इथे थोडंसं दिलं आहे. अॅक्युरेसी लेवल कसा असायला पाहिजे, ऍक्च्युअल डिग्री ऑफ क्लोजनेस ऑफ अन एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू टू एक्सपेक्टेड रेफरन्स स्टँडर्ड. रेफरन्स स्टँडर्ड नुसार आपण अॅक्युरेसी घेतो, म्हणजे एका गोष्टीला आपण रेफरन्स असं मानतो, राईट. सिग्निफिकंट फिगर, डिजिट्स ऑफ न्यूमरिक व्हॅल्यू नोन विथ जेन्युअन सर्टन्टी प्लस वन फायनल इस्टिमेटेड बाउंड्री डिजिट. आपण एखादा बाउंड्री डिजिट घेतो, त्यानुसार आपण स्टँडर्ड ऑफ मेजरमेंट आपले निश्चित करत असतो, किंवा आपण त्यानुसार, त्या रेफरन्सनुसार पुढे जात असतो. हे बेसिक आहे एकदम. याचं काही आपल्याला फक्त डिटेल माहिती असायला पाहिजे, म्हणून मी जस्ट तुमच्या बरोबर हे डिस्कस करत आहे. लॉ ऑफ केमिकल कॉम्बिनेशन. आता लॉ ऑफ केमिकल कॉम्बिनेशनचे भरपूर लॉज आहेत. कन्झर्वेशन ऑफ मास. कन्झर्वेशन ऑफ मास नुसार जो रिॲक्टंटचा मास असतो तोच इक्वल्स टू असतो प्रोडक्टचा मास. म्हणजे फॉर एक्झाम्पल, मला मँगो पल्प बनवायचा आहे, ठीक आहे, आणि त्याच्यासाठी आय यूज 1 kg ऑफ शुगर प्लस 2 kg ऑफ मँगो. दीज आर दी रिॲक्टंट ऑफ माइंड, राईट. हे माझे रिॲक्टंट आहे, आणि प्रोडक्ट काय झाला, मँगो पल्प. ठीक आहे. तर मँगो पल्पचा जो पूर्ण वेट झाला तो किती झाला, 3 kg झाला. ठीक आहे. आणि रिॲक्टंट सुद्धा 1 + 2 = 3 kg. म्हणजे कन्झर्वेशन ऑफ मास नुसार टोटल मास ऑफ रिॲक्टिंग मॅटर, फायनल मास ऑफ द प्रोडक्ट स्पेसिस, आता हे इक्वल असणार. ठीक आहे. मॅचेस फायनल मास म्हणजे मॅच करणार, एकमेकांना सेम असणार. प्रपोजर कोण आहे? अँटोनी लिव्हझर यांनी हे प्रपोज केलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर डिफायनाइट प्रपोर्शन. अ प्युअर केमिकल कंपाऊंड होल्ड कॉन्स्टंट एलिमेंट मास रेशो. जो प्युअर केमिकल कंपाऊंड असतो तो कॉन्स्टंट मास रेशो काय करतो, देतो. हे कोणी केलं? जे प्राउस्ट यांनी हे प्रपोज केलं. मल्टिपल प्रपोर्शन्स. कंबाइनिंग मासेस ऑफ एन एलिमेंट बिअर स्मॉल होल नंबर रेशो. म्हणजे डाल्टन सरांनी काय सांगितलंय, की मल्टिपल प्रपोर्शन असेल तर होल नंबर रेशो तो काय करतो, कॅरी करतो. गॅसेस व्हॉल्युम्स. रिॲक्टंट प्रोडक्ट गॅस व्हॉल्युम्स एक्सप्रेस क्लीन होल रेशो.
हे कोणी केलं? ल्युसॅक यांनी केलं. अशा पद्धतीने केमिकल कॉम्बिनेशनचे हे काय आहेत? जनरल लॉज आहेत, जे की वेगवेगळ्या सायंटिस्ट लोकांनी काय केलेले आहेत? डिराईव्ह केलेले आहेत. हे जनरल आहे डिस्कशन. ह्यामधलं काही तुम्हाला एक्झाम मध्ये विचारलं जाणार नाही, बट ऍज पर द केमिस्ट्री स्टुडंट वी मस्ट नो दॅट दिस थिंग्स, राईट? आणि त्यासाठी आपण हे बघतोय एकदा. तर आता सगळ्यात महत्वाचं आहे ऍटम्स आणि मोल्स. तर मोल्स ही काय भानगड आहे? केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला मोल हा नवीन कॉन्सेप्ट बघायला मिळेल, त्याबद्दलचं आपण डिटेल समजून घेऊया. तर सगळ्यात पहिला तर ऍटम्स बद्दलचं समजून घेऊ. ऍटोमिक अँड मॉलिक्युलर मासेस कशाला म्हणतात ते डिटेलमध्ये समजून घेऊ. ऍटोमिक मास युनिट दॅट इज AMU हे काय आहे हे समजून घेऊ. डिटरमाइन्स रिलेटिव्हिटी युझिंग कार्बन 12 ॲज स्टँडर्ड रेफरन्स. कार्बन 12 ला यांनी स्टँडर्ड रेफरन्स म्हणलेला आहे. 1 atomic mass unit is correspond exactly 1/12 part of neutral carbon 12 atomic mass. 1 AMU चा फॉर्म्युला किंवा 1 AMU म्हणजे काय? तर 1.66056 10⁻⁻24 ग्राम. ठीक आहे, याची डेफिनेशन पण पुढे बघू, पण 1 AMU हे इम्पॉर्टंट आहे, हे तुम्हाला येणं गरजेचं आहे, कारण की सीईटीच्या एंट्रन्स मध्ये ह्या बाबतीतले क्वेश्चन आपल्याला विचारले जाणार आहे. Avogadro average mass scales. The natural chemical element exist as sets of isotopes, right? Chemical element मध्ये आयसोटोप असतात, which have same molecular formula but different, which have same atomic number but different atomic mass number. त्याला आपण काय म्हणतो? आयसोटोप्स म्हणतो. With different mass weight. Scientists calculate the average mass relative to natural percentage abundance. Average percentage abundance मध्ये जे आपण काढतो आयसोटोपचा मास, त्याला average mass scale असं म्हटलं जातं. ठीक आहे, तर ह्यामध्ये काही मोठं सायन्स म्हणजे असं काही रॉकेट सायन्स नाहीये, जस्ट आपण ह्या टर्म्स आता बघत आहोत. ऍटॉमिक मास युनिट फक्त इथे बघण्यासारखं काय आहे बघा, मी तुम्हाला जेव्हाही काही एक्सप्लेन करेल किंवा समजावून सांगणार, त्यामध्ये इम्पॉर्टंट काय आहे हे मी तुम्हाला नोट सुद्धा करून देणार आहे. त्यामुळे इम्पॉर्टंट इथे ह्या गोष्टी आहेत. ऍटॉमिक मास युनिट म्हणजे काय? तर 1.66056 10⁻⁻24 ग्राम हा इम्पॉर्टंट टर्म इथे आपण डिस्कस केलेला आहे. आता ऍटॉमिक मास युनिट कसा कॅल्क्युलेट करायचा आहे, काय सगळ्या गोष्टी पुढे पुढे आपण बघणार आहे. ठीक आहे, द मोल कॉन्सेप्ट. आता मोल कॉन्सेप्ट दुसरं तिसरं काहीही नसून आपण डिस्कस करूया. आता बघा, मॅथमॅटिकल टर्म मध्ये आपण डझननी काही गोष्टी घेतो, राईट? डझन म्हटल्यावरती आपल्या डोक्यामध्ये काय येतं? 12 क्वांटिटी, 12. 1 डझन बँगल्स घ्यायच्या असतील तर 12 मांगळ्या येतात, राईट? 1 डझन केळी घ्यायची असेल तर किती क्वांटिटी येते? 12 क्वांटिटी. तशाच पद्धतीने मोल. मोल कशासाठी डिराईव्ह झालेला कॉन्सेप्ट आहे केमिस्ट्रीमध्ये? खूप इम्पॉर्टंट आहे बघा. मोल हा कॉन्सेप्ट जो आहे केमिस्ट्रीमध्ये का डिराईव्ह झालेला आहे, तर बेसिकली ऍटम्स आणि मॉलिक्यूल, खूप सगळे इन्फायनाईट ऍटम्स असतात आणि मॉलिक्यूल असतात, त्यांना मेजर करणं आपल्याला पॉसिबल नाही, आणि त्यासाठी मोल हा कॉन्सेप्ट डिराईव्ह झालेला आहे. आणि 1 मोल म्हणजे किती? तर 1 मोल म्हणजे 6.022 इंटू 10⁻23. आणि यालाच केमिस्ट्रीमध्ये ॲव्होगॅड्रो नंबर NA नी सुद्धा डिनोट करतात. ओके, तर बघूया स्टँडर्ड डेफिनेशन काय आहे. द मोल इज द स्टँडर्ड केमिकल युनिट. हा एक युनिट आहे. जसं की डझन, 1 डझन म्हणजे 12 क्वांटिटी, तशाच पद्धतीने 1 मोल म्हणजे 6.022 इंटू 10⁻23 ऑफ दॅट ॲटम, ऑफ दॅट मॉलिक्यूल, ऑफ दॅट कंपाऊंड, राईट? येस. The mole is a standard chemical unit designed to connect individual microparticle to scale measurement. मायक्रोपार्टिकलला कनेक्ट इंडिव्हिज्युअली डिफाईन करण्यासाठी, एक स्केल मेजरमेंट देण्यासाठी मोल हा कॉन्सेप्ट केमिस्ट्रीमध्ये डिराईव्ह झालेला आहे. 1 मोल कंटेन एक्झॅक्टली ॲव्होगॅड्रो काउंट ऑफ केमिकल एंटिटीज. बाय वेइंग द मॉलिक्युलर मास इन ग्राम, यू आयसोलेट प्रिसियसली दिस काउंट ऑफ पार्टिकल्स. बघा, पार्टिकल्सला काउंट करण्यासाठीचा हा स्टँडर्ड आपण मेजरिंग केमिकल युनिट याला म्हणू शकतो, जो की ऍटम्स आणि मॉलिक्यूलला काय करतो, ग्राम मध्ये आपण म्हणू शकतो आयडेंटिफाय केला जातो. दॅट इज द मोल. आता इम्पॉर्टंट काय आहे इथे समजून घेण्यासारखं, व्हॉट इज मोल? मोल इज द केमिकल युनिट in chemistry, and Avogadro 1 mole is equals to 6.022 10⁻23. आणि याला आपण
कशाने डिनोट करतो? अवॅगॅद्रो नंबरने सुद्धा डिनोट करतो. आता बेसिक कॉन्सेप्ट मध्ये इम्पेरिकल आणि मॉलिक्युलर फॉर्म्युला हे कशाला म्हणतात ते सुद्धा समजून घेऊ. सगळ्यात पहिले तर मास पर्सेंट म्हणजे काय? द प्रपोर्शन ऑफ मास, प्रपोर्शन बाय मास ऑफ इच कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट. बघा, कॉन्स्टिट्युएंट एलिमेंटचं मास प्रपोर्शन असणं त्याला मास पर्सेंट आपण म्हणतो. युजफुल फॉर डिटरमाइनिंग अननोन मॉलिक्युलर कंपोजिशन ड्युरिंग अनालिटिकल इव्हॅल्युएशन. राईट. इम्पेरिकल फॉर्म्युला म्हणजे काय? कॅल्क्युलेट्स द सिम्पल होल नंबर. ठीक आहे. होल नंबर जो कॅल्क्युलेट करतो रेशो ऑफ व्हेरियस ॲटम प्रेझेंट इन कंपाऊंड. एखाद्या कंपाऊंड मध्ये किती व्हेरियस ॲटम प्रेझेंट आहे, दॅट इज द इम्पेरिकल फॉर्म्युला. ऑब्टेन स्ट्रेट फॉर्म फ्रॉम मास कंपोजिशन इंडिकेट्स. आता मॉलिक्युलर फॉर्म्युला म्हणजे काय? तर एखाद्या पूर्ण कंपाऊंड मधलं किंवा मॉलिक्युल मधलं किती नंबर ऑफ कार्बन आहेत, किती नंबर ऑफ हायड्रोजन आहेत, ऑक्सिजन आहे, हॅलाइड्स आहे, ह्याला डिस्ट्रीब्युट करणे म्हणजे मॉलिक्युलर फॉर्म्युला. फॉर एक्झाम्पल, वी हॅव CH3CH2OH, दॅट इज इथिल अल्कोहोल. राईट. द फॉर्म्युला इज इथिल अल्कोहोल. आपण पुढे पुढे हे पण शिकणार आहे, इथिल अल्कोहोल काय आहे, मिथिल अल्कोहोल काय, सगळं. आता इथे कार्बनची संख्या किती आहे एंटायर फॉर्म्युलामध्ये? 2. राईट. हायड्रोजनची संख्या किती आहे? 3, 2, 5, 1, 6, 6 आणि ऑक्सिजन 1. तर हा झाला मिथिल अल्कोहोलचा मॉलिक्युलर फॉर्म्युला. राईट. डिटरमाइन्स द ऍक्च्युअल ऍब्सोल्यूट काउंट ऑफ ॲटम ऑफ इच एलिमेंट इन सिंगल कंपाऊंड. किती एक्झॅक्टली किती एलिमेंट ॲटम आहेत आणि त्याचं डिटेल डिस्कशन आपल्याला, डिटेल स्टडी आपल्याला मॉलिक्युलर फॉर्म्युलामध्ये करायला मिळते. रिप्रेझेंट ऍज अ होल मल्टिपल ऑफ इम्पेरिकल युनिट. राईट. तर हे डिटेल आपण एखाद्या वेळेस तुम्हाला मॉलिक्युलर फॉर्म्युला देणार आणि त्यावरून पण आपल्याला भरपूर गोष्टी कॅल्क्युलेट करायला लावतील. त्यामुळे बेसिक अंडरस्टँडिंग ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला गरजेच्या आहेत समजून घेणं. राईट. येस. आता पुढे आपण थोडंसं स्टिचोमेट्री अँड रिएजंट्स बद्दल डिस्कस करूया. स्टिचोमेट्री म्हणजे काय ह्याबद्दल असं डिटेल डिस्कशन पुढल्या भागामध्ये मिळेल. स्टिचोमेट्री कॅल्क्युलेशन डील्स विथ रिएक्टंट अँड प्रोडक्ट मास रेशो इन द केमिकल इक्वेशन. आता बघा, जेव्हा इक्वेशन आपण रिएक्शन लिहितो तेव्हा रिएक्टंट आणि प्रोडक्ट मध्ये प्रपोर्शन असणं गरजेचं आहे. तर त्यालाच आपण स्टिचोमेट्री म्हणतो. इन रिअल रिएक्शन इन्ग्रेडियंट्स आर रेअरली परफेक्ट. बरोबर. इन्ग्रेडियंट्स जे वापरतो आपण म्हणजे वस्तू वापरतो त्या रेअरली परफेक्ट असतात. लिमिटिंग रिएजंट इज कन्झ्युम फर्स्ट अँड डिटेक्ट्स द मॅक्झिमम प्रोडक्ट yield while excess reagent आर लेफ्ट ओव्हर. लिमिटिंग रिएजंट म्हणजे काय? तर तो रिएक्शन मध्ये युज होणार आणि काही वेळाने जे एक्सेस असेल ते बाहेर निघून जाणार, लेफ्ट होणार आणि अशा पद्धतीने रिएक्शन पुढे प्रोसीड होणार. तर स्टिचोमेट्री आणि रिएजंट म्हणजे रिएजंट्स केमिकल रिएक्शन मध्ये युज होतात जे की रिएक्शनला फास्ट करतात किंवा रिएक्शनला प्रोसीड करण्यासाठी मदत करतात. ते तुम्हाला पुढे समजेलच. ठीक आहे. कॅटलिस्ट काय आहेत, रिएजंट काय, ह्याबद्दलचं डिटेल गोष्टी पुढे पुढे आपल्याला समजणार आहेत. कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन म्हणजे काय? तर बघा, फॉर एक्झाम्पल HCl, हायड्रोक्लोरिक ऍसिड. आता हा डायल्यूट मध्ये असेल किंवा कॉन्सन्ट्रेटेड मध्ये असेल तर वेगवेगळ्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये. तर कॉन्सन्ट्रेटेड म्हणजे काय? त्याचा प्रमाण जास्त असणार त्यामध्ये. तर ह्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी यूज केलेल्या आहेत. मास पर्सेंट, मोल फ्रॅक्शन, मोलॅरिटी आणि मोलॅलिटी. सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन डिराईव्ह करण्यासाठी 4 वेगवेगळ्या टर्म्स आहेत. तर मास ऑफ डिझॉल्व्ड सोल्यूट कम्पेअर टू द टोटल मास ऑफ फायनल सोल्युशन, याला आपण मास पर्सेंट म्हणतो. म्हणजे मास ऑफ सोल्यूट डिझॉल्व्ड टू द फायनल सोल्युशन. मोल फ्रॅक्शन म्हणजे काय? रिलेटिव्ह रेशो ऑफ टार्गेट कंपोनंट मोल टू ओव्हरऑल मोल्स पर्सेंट इन सोल्युशन. सोल्युशन पर्सेंट मधलं सोल्युशन आणि एंटायर ओव्हरऑल मोल्स मधलं. मोलॅरिटी डिपेंडंट आहे टेम्परेचर वरती आणि ही नॉन डिपेंड ऑन टेम्परेचर, इंडिपेंडंट ऑफ टेम्परेचर. ठीक आहे. डिझॉल्व मोल पर सोल्यूट लिटर इन ऑफ वॉटर. लिटर ह्यामध्ये महत्वाची क्वांटिटी आहे. मोलॅरिटी आणि मोलॅलिटी वरती बहुतेकदा क्वेश्चन आपल्याला विचारले जातात. टेम्परेचर डिपेंडंट ऍज लिक्विड व्हॉल्यूम सोल्यूट शिफ्ट. सोल्यूट मोल रिलेटिव्ह टू 1 किलोग्राम ऑफ प्युअर सॉल्वंट.
इथे सॉल्व्हंट आला, इथे सोल्युशन आला. मोलॅरिटी टेम्परेचर डिपेंडंट आहे आणि ही टेम्परेचर इंडिपेंडंट आहे, अनचेंज बाय हिटिंग ऑर कुलिंग. आता डिटेलमध्ये याचे क्वेश्चन वगैरे आपण बघणारच आहे नेक्स्ट पार्टमध्ये. आज आपण फक्त ओव्हरव्ह्यू बघतोय आणि डेफिनेशनचा पार्ट आपण क्लिअर करतो. ठीक आहे. मोलॅरिटी आणि मोलॅलिटी मध्ये काय फरक आहे? मोलॅरिटी इज डिपेंडंट ऑन टेम्परेचर बट मोलॅलिटी इज इंडिपेंडंट ऑफ टेम्परेचर. मोलॅरिटी इज रिटन एज कॅपिटल एम अँड मोलॅलिटी इज रिटन एज स्मॉल एम. आणि आपण जे आतापर्यंत बघितले त्यामध्ये आपण काय काय बघितलं आजच्या पार्टमध्ये? आपण मोल कॉन्सेप्ट बघितला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण कॉन्सन्ट्रेशन बघितलं. त्याच्यानंतर कॉन्सन्ट्रेशनचे आपण 4 पार्ट बघितले. त्याच्यानंतर आपण सगळ्यात महत्वाचं बघितलं मोलॅरिटी आणि मोलॅलिटी, कॅपिटल एम आणि स्मॉल एम. त्याच्यानंतर आपण हे बघितलं मॅटरचे टाईप कसे आहेत, मॅटरला कशा पद्धतीने क्लासिफाय केलं जातं. एक फिजिकल स्टेटमध्ये क्लासिफाय केलं जातं, एक मिक्सचरच्या फॉर्ममध्ये किंवा मेकअप सोल्युशन मध्ये पण त्याला क्लासिफाय केलं जातं. हे आपण बघितलं. इथे एलिमेंट, ऍटम, कंपाऊंड आहेत. तर इथे लिक्विड, गॅसेस आणि सॉलिड फॉर्म मध्ये आहे. तर अशा पद्धतीचं बेसिक ओव्हरव्ह्यू आजच्या पार्टमध्ये आपण घेतलेला आहे. स्टिचोमेट्री म्हणजे काय हे सुद्धा आपण क्लिअर केलेलं आहे. स्टिचोमेट्री म्हणजे केमिकल रिॲक्शन होताना त्याला जे बॅलन्सिंग केलं जातं त्यालाच आपण स्टिचोमेट्री असं म्हणतो. तर अजून तुमच्या माइंडमध्ये ह्या बाबतीतले काही क्वेश्चन असतील तर डेफिनेटली कमेंटमध्ये तुम्ही आम्हाला सांगा. लगेचच नवीन पार्टमध्ये ह्याच्या पुढला पार्ट आपण डिस्कस करतोय. लक्षात घ्या आपण 11th-12th केमिस्ट्री पूर्ण ह्या इयरमध्ये कम्प्लीट करतोय, जेणेकरून तुमच्या टार्गेटेड एक्झाम सगळ्या कव्हर होतील. ठीक आहे. येस. तर लवकरच नवीन पार्टमध्ये आपण भेटणार आहेच. तोपर्यंत जे आपण शिकतोय ते प्रॉपर नोट डाऊन करा. काही कॉन्सेप्ट तुम्हाला नसेल समजले तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. ठीक आहे. थँक्यू.